2026मध्ये आलेले मोस्ट इम्पॉर्टंट 100 क्वेश्चन सीरीज बघणार। तर बघा त्यामध्ये क्वेश्चन दिलेला आपल्याला, एक दुकानदार किसी वस्तु का अंकित मूल्य उसके क्रय मूल्य से 40% अधिक निर्धारित करता है तो 26% लाभ अर्जित करने के लिए उसे कितने प्रतिशत छूट देनी होगी म्हणते। तर बघा आता कसं सॉल्व करायचं, म्हणजे मराठीमध्ये काय विचारलं, एक दुकानदार आहे म्हणते, एक वस्तू आहे म्हणते, वस्तूची छापील किंमत त्याच्या खरेदी किंमतपेक्षा 40% अधिक निर्धारित करते म्हणते, ठीक आहे। तर 26%च लाभ आपल्याला अर्जित करायचा आहे, तर त्याची आपल्याला विक्री किंमत किती ठेवा लागेल? विक्री किंमत म्हणजे विक्री किंमत 26%च लाभच पाहिजे म्हणते, तर काय आपल्या काढायचं काय तिथं प्रतिशत सूट। जय हिंद जय महाराष्ट्र मित्रांनो, तुमचं मॅथ बाय अजय सर अमरावती यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे। तर आपण या व्हिडिओमध्ये रेल्वेमध्ये 2026मध्ये आलेले मोस्ट इम्पॉर्टंट 100 क्वेश्चन बघणार आहोत। बघा त्यामध्ये क्वेश्चन दिलेला आहे, एक दुकानदार किसी वस्तु का अंकित मूल्य उसके क्रय मूल्य से 40% अधिक निर्धारित करता है, 26% लाभ अर्जित करने के लिए उसे कितने प्रतिशत छूट देनी होगी। तर बघा मग आपल्याला विचारून करायला क्वेश्चनमध्ये, एक दुकानदार आहे म्हणते, तो म्हणते वस्तूचा छापील किंमतवर म्हणते क्रय मूल्य म्हणजे खरेदी किंमतपेक्षा 40% अधिक निर्धारित करते म्हणते, तर त्याच्यावर 26%च आपल्याला काय करायचा, नफा मिळवायचा आहे, तर त्याचं किती प्रतिशत सूट म्हणजे किती प्रतिशत आपल्याला सूट द्यायला पाहिजे म्हणते। तर बघा आता एक अंकित मूल्य, बघा आता आपण क्रय मूल्य मानू 100%, ठीक आहे, म्हणजे आपण खरेदी किंमत मानली किती 100 आहे बा, त्याच्यावर किती म्हणते छापील किंमत 40% अधिक ठेवते म्हणते, म्हणजे छापील किंमत कशी असेल, इथं 100 आहे तर छापील किंमत किती असेल 140 असेल, हे काय छापील किंमत किंवा आपण यालाच काय म्हणतो आपण अंकित मूल्य, ठीक आहे। हे काय आपली खरेदी किंमत आहे, यालाच आपण काय म्हणतो आपण क्रय मूल्य, ठीक। तर बघा आता मग नंतर काय म्हणते, फक्त आपल्याला लाभ किती पाहिजे म्हणते 26%, म्हणजे 100वर लाभ किती पाहिजे आपल्याला, इथं फक्त 26% पाहिजे, किती पाहिजे 126, म्हणजे 26% पाहिजे 100वर म्हणजे 126, ते म्हणजे आपल्याला काय पाहिजे विक्री किंमत पाहिजे, ठीक, विक्री किंमत। तर मग आपल्याला विचारून करायला आपले छापील किंमत आपण विक्री किंमत येत आहे, तर किती टक्के सूट दिली पाहिजे म्हणते आपण, 140 होतं तर 126 झालं, तर किती टक्के सूट दिली आपण, इथं 14% दिली, किती दिलेली आहे 14% दिलेली आहे, कितीवर दिलेली आहे 14 रुपये दिलेले आहे, कितीवर दिलेली आहे 140वर दिलेली आहे, तर आपण ते 100वर किती सूट दिली म्हणजे आपल्याला काय निघणार, मग पर्सेंटेजमध्ये निघून जाईल। बघा 0 0 कॅन्सल, 14 आणि 14 कॅन्सल झाले, तर म्हणजे किती आलं आपल्या तिथं 10%, किती सूट द्यावं लागेल मग आपल्याला, छापील किंमतवर 10% सूट द्यावं लागेल, म्हणजे आपली विक्री किंमत किती आहे ना, फक्त आपल्या विक्री किंमतवर किती लाभ होणार मग 26%, ठीक आहे। याच्यानंतरचं क्वेश्चनचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगून द्या। जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करून ठेवा। धन्यवाद।